1% फॉर फिट भारत. स्वतःच्या वेळ फिट आणि तंदुरुस्त भारताकरता नागपूर पंढरपूरवरील 700 किलोमीटरचा प्रवास काल आमचा पूर्ण झालेला आहे आणि आम्ही आज पंढरपूरला मुक्काम केला आणि विठ्ठलाचे दर्शन केले. आता स्वतःचा वेळ स्वतःसाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण देतो आणि आपल्या भारताला आपण तंदुरुस्त आणि फिट बनवतो. तर भंडाऱ्याच्या यंग, डायनामिक आणि स्ट्रॉंग सायकलिस्ट आपण त्यांच्याशी जाणूया की हा 700 किलोमीटरचा प्रवास कसा राहिला आणि फिटनेस जर्नी बद्दल काय तुमचे विचार आहे. नमस्कार सर, आपला परिचय. कुमार बंधूजी बावनकर, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार. मी जवळजवळ 2020 पासून सायकलिंग करत आहे. ओके, वाहतूक सुद्धा करतो, हलकासा रनिंग पण करतो. तर हा फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये येण्याचं कारण काय होतं? फिटनेस ऍक्टिव्हिटी येण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे मुलांच्या सायकली होत्या, पुन्हा कबाडीमध्ये विकून टाकल्या. पण मला असं वाटायला लागलं का बाबा घरी एखादी सायकल पाहिजे होती आणि मला कल्पना सुचली की एखादी सायकल आपल्या घरी पाहिजे. आणि मी घरी एक सायकल घेतली चांगलीशी आणि त्याच्यावरून मग प्रॅक्टिस सुरू केली. सायकलिंग सुरू केल्यानंतर काय अनुभव राहिला तुमच्या या सायकलिंगचा? तुमच्या हेल्थ किंवा मानसिक काय फायदा झाला सर? सायकलिंग सुरू केल्यानंतर मला जवळजवळ माझं अगोदर वजन 88-89 किलो होतं. सायकलिंग सुरू केल्यापासून माझं वजन कमी होऊन माझी बॉडी फिटनेस झाली आणि वजन सुद्धा आता एकदम बरोबर आहे. खूप मस्त, मला छान वाटत आहे. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत मी शुगरची आणि बीपीची 1 रुपयाची कोणतीच गोळी खात नाही. खूप मस्त सर, खूप मस्त, खूप छान. सर, यावर्षी तुमची वारी झाली, यावर्षी काय म्हणतात तुमच्या मित्रमंडळी? वारीचे अनुभव छान आहेत, सुंदर, खूप आनंद येतो या वारीमध्ये आणि खूप छान अनुभव आलेले आहेत. आणि आता माझे वारीचे दुसरे वर्ष आहे. या वर्षी सुद्धा मला खूप आनंद होत आहे आणि खूप छान अनुभव येत आहेत. मस्त सर. तर तुम्ही इतकी सायकलिंग केली तर त्याबद्दल तुमच्या मित्राचे काय अनुभव होते? कशाला करते, काय की काय चांगला करते? सायकलिंगसाठी आता जवळजवळ माझ्या घरी पण मला विरोध होत आहे का एवढी सायकलिंग कशाला करता, मला कुठं जायचं आहे, आता आराम करा. पण मी त्यांची न ऐकता मी काय थोडा बहाणा मारतो. कसा माझा मुलगा म्हणतो का पप्पा आता एवढी सायकलिंग तुम्ही कशाला करता. मी त्याला म्हणतो बेटा मला मी कधी रामटेकला जातो, पण त्याला सांगतो बेटा मी खातपर्यंत जाऊन वापस येणार आहे, मी लांब जाणार नाही. घरी फोटो बनवून मी सायकलिंग करत आहे. ओके. आणि ते आपल्या फिटनेस करता गरजे थोडं फिट राहण्यासाठी गरजे. सर, नागपूर पंढरपूर वारीमध्ये एक चॅलेंज ठेवलं होतं 90 दिवसामध्ये काही पर्टिक्युलर सायकल किलोमीटर आपल्या करायचं होतं. तो किती किलोमीटर तुमचा तो झालेला आहे? जवळजवळ 4668 किलोमीटर पूर्ण केलेलं आहे. ओके, ग्रेट. 1900 पॉईंट वगैरे काहीतरी मिळाले आहे. व्हेरी गुड. त्यामधून तुमचा पहिला नंबर आला की आपल्या भंडारा ग्रुपमधून मी 1 नंबरवर आहोत. व्हेरी गुड सर, कॉंग्रॅच्युलेशन सर. सर, फिटनेस ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही काय आणखी व्यायाम वगैरे? सोबत मी वॉकिंग, रनिंग, हलकीशी रनिंग आता मी मध्ये करत राहतो. सायकलिंग सोबत हे पण थोडा हलकासा व्यायाम मी करत राहतो. खूप छान सर, खूप छान. सर, मला व्यायाम करायचा आहे, मला व्यायाम स्वतःला फिट ठेवायचा, पण मी वेळ काढून नाही शकत आहे. काय सांगाल सर तुम्ही? असं लोक म्हणतात. तर लोक काय म्हणतात माझ्याकडे वेळ नाही, मला टाइम मिळत नाही. पण कसं आहे, कोणत्याही गोष्टीसाठी अगर त्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट असलं तर आपल्याला तिथून कसा नाही कसा आपण वेळ काढून ते काम करतो. तसा सर्वांनी ते थोडासा इंटरेस्ट देऊन थोडी बहुत अर्धा तास 1 तास वेळ काढून ते काम करायला पाहिजे. ऑटोमॅटिक वेळ मिळते. खूप छान. 1% फॉर फिट भारत हा एक मी कार्यक्रम चालवत आहोत. हा कसा वाटला सर तुम्हाला? बढिया आहे. आणि असेच कार्यक्रम ठेवल्यापासून बाकी लोकांची पण प्रकृती छान राहील आणि हा कार्यक्रम सतत तुम्ही निरंतर चालू ठेवाल, एवढंच मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद सर, धन्यवाद सर. जय हरी विठ्ठल, जय हरी.